स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत रेल्वे भरतीसाठी जनरल नॉलेजचे 25 प्रश्न। तर चला सुरू करूया। प्रश्न पहिला, डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली? ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले, 2 वीरा शिंदे, 3 महात्मा गांधी, 4 गोगा आगरकर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वीरा शिंदे। डिप्रेस क्लास मिशनची स्थापना ही वीरा शिंदे यांनी केली। प्रश्न क्रमांक 2, भारतरत्न या पुरस्काराला कोणत्या वर्षी सुरुवात करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1 1954, 2 1952, 3 1950, 4 1956। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1954। 1954 रोजी भारतरत्न या पुरस्काराला सुरुवात करण्यात आली। प्रश्न क्रमांक 3, समृद्धी महामार्गाची लांबी किती किलोमीटर आहे? ऑप्शन क्रमांक 1 954, 2 952, 3 701, 4 965। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 701 किलोमीटर। समृद्धी महामार्गाची लांबी ही 701 किलोमीटर इतकी आहे। प्रश्न क्रमांक 4, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 संभाजीनगर, 2 अकोला, 3 वाशिम, 4 परभणी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 परभणी। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे परभणी या जिल्ह्यात स्थित आहे। प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रीय छात्र सेना NCC ही ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1 1945, 2 1942, 3 1948, 4 1946। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1948। 1948 रोजी राष्ट्रीय छात्र सेना NCC ची स्थापना करण्यात आली। प्रश्न क्रमांक 6, नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1 2014, 2 2015, 3 2016, 4 2017। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 2015। 2015 रोजी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली। प्रश्न क्रमांक 7, युक्रेन या देशाची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 लंडन, 2 युगांडा, 3 कीव, 4 बगदाद। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कीव। युक्रेन या देशाची राजधानी कीव ही आहे। प्रश्न क्रमांक 8, शक्तिपीठ महामार्गाची लांबी किती किलोमीटर आहे? ऑप्शन क्रमांक 1 760 किलोमीटर, 2 750 किलोमीटर, 3 765 किमी, 4 770 किमी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 760 किलोमीटर। शक्तिपीठ महामार्गाची लांबी ही 760 किलोमीटर इतकी आहे। प्रश्न क्रमांक 9, लिथियम या धातूला कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 काळे सोने, 2 पांढरे सोने, 3 लाल सोने, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पांढरे सोने। लिथियम या धातूला पांढरे सोने या नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 10, जगातील सर्वात हलका धातू कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 लिथियम, 2 फॉस्फरस, 3 प्लॅटिनियम, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लिथियम। लिथियम हा जगातील सर्वात हलका धातू आहे। प्रश्न क्रमांक 11, जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 8 जानेवारी, 2 9 जानेवारी, 3 10 जानेवारी, 4 11 जानेवारी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 10 जानेवारी। 10 जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 88, 2 92, 3 72, 4 78। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 78। महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या ही 78 इतकी आहे। प्रश्न क्रमांक 13, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1 1949, 2 1992, 3 1972, 4 1978। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1949। 1949 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना करण्यात आली। प्रश्न क्रमांक 14, वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी, 2 सुधानु मनी,
3 अश्विनी वैष्णव, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सुधानु मनी. वंदे भारत एक्सप्रेसचे रेल्वेचे जनक म्हणून सुधानु मनी यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 15 माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 2002, 2001, 3 2002, 4 2005. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 2005 रोजी माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 16 राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 20 ऑगस्ट, 2 29 ऑगस्ट, 3 1 ऑक्टोबर, 4 8 ऑक्टोबर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 29 ऑगस्ट. 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 17 भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई, 2 पुणे, 3 नवी दिल्ली, 4 बँगलोर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय हे मुंबई येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 18 लोसर हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश, 2 उत्तराखंड, 3 अरुणाचल प्रदेश, 4 तेलंगणा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश. लोसर हे लोकनृत्य अरुणाचल प्रदेश या राज्याचे आहे. प्रश्न क्रमांक 19 भारताच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहे? ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश, 2 उत्तराखंड, 3 अरुणाचल प्रदेश, 4 ओडिसा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ओडिसा. भारताच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या ओडिसा या राज्याच्या आहेत. प्रश्न क्रमांक 20 कोणत्या राज्यामध्ये राज्यपालाऐवजी मुख्यमंत्री विद्यापीठाचे कुलपती असणार आहेत? ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश, 2 पश्चिम बंगाल, 3 अरुणाचल प्रदेश, 4 ओडिसा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये राज्यपालाऐवजी मुख्यमंत्री हे विद्यापीठाचे कुलपती असणार आहेत. प्रश्न क्रमांक 21 हिंदीमध्ये MBBSचे अभ्यासक्रम सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश, 2 पश्चिम बंगाल, 3 अरुणाचल प्रदेश, 4 ओडिसा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश. हिंदीमध्ये MBBSचे अभ्यासक्रम सुरू करणारे देशातील पहिले राज्य हे मध्य प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 22 WHO संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 द हेग, 2 जिनिव्हा, 3 काठमांडू, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जिनिव्हा. WHO संघटनेचे मुख्यालय हे जिनिव्हा येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 23 भारतीय रेल्वेचे सध्या किती विभाग आहेत? ऑप्शन क्रमांक 1 17, 2 18, 3 19, 4 20. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 19. भारतीय रेल्वेचे सध्या 19 विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 24 कोकण रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई बेलापूर, 2 मुंबई CSTM, 3 चर्चगेट, 4 हुबळी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई बेलापूर. कोकण रेल्वेचे मुख्यालय हे मुंबई बेलापूर येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 25 भारतीय रेल्वेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड वेलेस्ली, 2 लॉर्ड डलहौसी, 3 लॉर्ड कॉर्नवालिस, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी. भारतीय रेल्वेचे जनक म्हणून लॉर्ड डलहौसी यांना ओळखले जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.